शिंदे यांनी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। या भेटीनंतर खरं तर अनेक चर्चांना आता उधाण यायला लागलेलं आहे, कारण की शिवसेना आणि मनसे यांची काही युती होणार आहे का अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगताना पाहायला मिळते। परंतु या सगळ्या भेटीवरतून ठाकरे गटाचे जे प्रवक्ते आहेत खासदार संजय राऊत यांनी जळजळीत अशी टीका जी आहे ती शिवसेनेवरती केली आहे। या सगळ्या संदर्भात बातचीत करण्याकरता आपल्यासोबत शिवसेनेचे मंत्री आणि मुख्य प्रवक्ते संजय शिरसाट सर आहेत। संजय शिरसाट जी, सातत्याने संजय राऊत तुमच्या पक्षांवरती आणि तुमच्या प्रमुख नेत्यांवरती टीका करताना पाहायला मिळतात। काल तुमच्या नेत्यांची आणि मनसे अध्यक्षांची भेट झाली, त्यावरती ते म्हणतात की जे सत्तेसाठी सोडून गेलेली लोक आहेत ते आता हुजरेगिरी करताना पाहायला मिळतात, असा थेट एक जळजळीत हल्ला बोल त्यांना दुसरा धंदा नाहीये। त्यांचं असं झालंय की कोण कुणाला भेटतंय, कोण काय करतंय याच्यावरच लक्ष आहे। पक्षाचं काय चाललंय नाही, गॉड नोज। तर देव, अल्लाह भरोसे, देवाच्या भरोश्यावर पण पक्ष राहिलेला नाही, तो आता अल्लाह के भरोसे पे। म्हणून त्यांना राज ठाकरे साहेबांना काय भेटले, काय केलं, बरं तर अडचण काय तुम्हाला, तुम्ही कशासाठी बोलता, तुम्हाला काय करायचं? आम्ही हुजरेगिरी करतो, आम्ही नतमस्तक होतो, आम्ही एकमेकाला भांडायला गेलो होतो, त्याच्याशी तुम्हाला घेणं देणं काय? एक आहे, ह्याच नीतीमुळे, ह्याच या चालीमुळं हे सिल्वर ओकला जे काय लोटंगण घालायचे ना, आता ते सिल्वर ओक बंद झालंय, काँग्रेसचे दरवाजे बंद झालेत, आता यांना दरवाजाच नाही राहिलेला। आणि म्हणून शिंदे साहेबांनी दूरदृष्टी ठेवून आपलं राजकारण करतात। त्यांना माहिती आहे की काही जरी असलं तर आपण आपली ताकद वाढवली पाहिजे, आणि ताकद वाढवण्यासाठी इतरांचं सहकार्य घ्यायला काही हरकत नाही, आणि ते घेतात। तुम्हाला त्याची पोटदुखी होत असेल तर ती होऊ द्या, आम्हाला त्याची चिंता पण नाही। परंतु कालच्या याच्या भेटीमुळं एक वातावरण नव्हतं की आजही आम्ही मुख्यमंत्री असताना सुद्धा राजसाहेब भेटायला यायचे, त्यांना कधी नाकारलं नाही। आजही शिंदेसाहेब त्यांना भेटतात, देवेंद्र फडणवीस भेटतात, म्हणून संवाद असावा। मग शिवसेना प्रमुख म्हणायचे पोटभेद असावेत, मनभेद नसावेत, म्हणून आमचे कुणाशी मनभेद नाहीत। राजकारणामध्ये अशा गोष्टी जपाव्या लागतात आणि ते नातं आम्ही जपतोय। परंतु काल या सगळ्या भेटी दरम्यान उदय सामंत तुमचे मंत्री आहेत ते देखील या सगळ्या भेटी दरम्यान होते। खरं तर त्या उदय सामंत यांच्यावरती पण संजय राऊतांनी टीका केली आहे की उदय सामंत हे व्यापारी आहेत, सातत्याने ते पक्ष बदलणारे व्यक्ती आहेत, त्यामुळे ते व्यापार करणं हाच त्यांचा गुण आहे, असं ते संजय राऊत त्यांच्यावरती टीका करतात। तुमच्या आजूबाजूला कोण कोण आहेत? पक्षाचे एकनिष्ठ लोक आहेत, कोण आहेत ते? यादी बघा त्यांचे, कोण आहेत ते? ज्यांना पक्षाशी काय देणं घेणं होतं, जे तुमच्यावर तोंडसुख घेत होते, ते आता तुमचे नेते झालेले आहेत। पहिलं आपलं पहा ना, वाकून पाहायचं तर पहिलं आपलं पहा, दुसऱ्याच्या ह्याच्यात कशात डोकं घालता तुम्ही? उदय सामंत काय होते, ते ह्या पक्षात होते का त्या पक्षात, हे सगळं जगाला माहिती आहे ना, का नवीन आहे, का लपवलेलं आहे, काही सगळ्याला माहिती आहे। आणि जो तर तो माणूस जर आमच्याबरोबर चांगलं काम करत असेल तर त्याला आमची काही हरकत नाही ना। मग आमची जेव्हा हरकतच नाही तर तुम्ही टीका करण्याचं कारण काय? म्हणून उदय साहेबांना आमच्याबरोबर आहेत आणि एक खंबीर नेतृत्व म्हणून ते आम्ही सर्वजण बरोबर काम करतोय। संजय राऊत असं देखील या सगळ्या भेटीच्या संदर्भात म्हणतात की तिन्ही पक्षांचे आता प्रमुख, महायुतीच्या तिन्ही पक्षांचे प्रमुख हे अमित शहा आहेत, ते मधून मधून रामदास आठवलेंचा पण पक्ष चालवत आहेत। तुमच्या पक्षांवरती ते टीका करताना म्हणतात की अमित शहा तुमच्या पक्षाचे प्रमुख आहेत म्हणून। आहेत, काय करायचं? चला, आमच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत, का तुम्हाला काय त्रास आहे? अरे नालायकानो, काश्मीरला जाऊन त्या राहुल गांधीची गळा भेट घ्यायचा प्रयत्न करतात, ते तुमच्या पक्षाचे कोण होते? त्यांच्यावर टीका करत होते ना उद्धव ठाकरे साहेब, सोनियावर टीका करत होते ना। सगळ्यात मोठा चोर कोण? शरद पवार ना। ते तुमच्या पक्षाचे प्रमुख नाहीत का? स्वतःचा टीका करायची, दुसऱ्यांदा गळा भेट घ्यायची, आणि तुमचं नाही जमलं मग इतरांवर टीका करायची। अमित शहा हे एनडीएचे नेते आहेत, मोठे नेते आहेत, आणि ते आमच्या बरोबर त्यांचे संबंध कसे आहेत ते भाजपच्या सर्व नेत्यांना माहिती आहेत। म्हणून आम्ही अमित शहाला मानतो, आम्ही मोदी साहेबालाही मानतो, आणि त्यांच्याबरोबर त्यांचं सुद्धा मार्गदर्शन घेऊन आम्ही आमच्या पक्षाचं सुद्धा वाटचाल यशस्वीरित्या पुढे चालवतोय। म्हणून आम्हाला अमित शहा आमचे नेते सांगायला सुद्धा लाज वाटत नाही। खरं तर निर्धार मेळावा आज ठाकरेंचा होतोय, त्या निर्धार मेळाव्यामध्ये जी संपूर्ण यादी पाहिली त्या यादीमध्ये त्यांच्या ज्या प्रवक्त्या आहेत सुषमा अंधारे, त्यांचं नाव कुठेही वक्त्यांमध्ये पाहायला मिळत नाहीये। भास्करराव जाधव जे त्यांचे पक्षाचे नेते आहेत त्यांचं देखील नाव जे आहे ते वक्त्यांच्या यादीमध्ये पाहायला मिळत नाहीये। त्यांचा निर्धार मेळावा मुळात नाहीये, तो पक्ष बचाव मेळावा आहे।
आणि ज्यांच्यामुळं पक्ष डॅमेज होतो असे काही नावं त्यांच्या समोर आल्यामुळं कदाचित त्यांनी बाजूला सारला असावं. त्यांनाही त्यांची जागा दिसली पाहिजे होती ना. ज्यांना ज्यांना डावललंय ना, तुम्ही बघा आता एकनाथ शिंदे साहेब कधीतरी बोलतात पण योग्य ते बोलतात. त्यांनी सांगितलं की यूज अँड थ्रो वाले लोक येते. ती बाई काय बोलायची, बाप रे बाप, जसं पक्षाला जन्म तिने दिलाय. भास्करराव पूर्वश्रमीचे बाळासाहेबांच्या टायमाचे शिवसैनिक आता येऊन त्यांना पश्चाताप होतोय. दाखवलं ना गाजर विधानसभेच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता करायचं, नाव तरी दिलं का त्याचं? फक्त त्यांनी जाऊ नये यासाठी त्याला अडवण्याचा प्रयत्न होता. आणि भास्करराव तिथं राहणार नाहीत. जे कडवट असतात ना, ज्यांना सहन होत नाही मग त्यांना, ते राहणार नाहीत. आणि ते बाईचं तर बाई आहे, ती विद्वान आहे, तिच्याबद्दल बोलणंच नको. म्हणून आता हे पक्ष त्यांचा राहिलेला नाही आहे. पक्षामध्ये विनायक राऊत, तो काय आणखीन कोणी आहेत 1-2 जण, हेच त्यांचा पक्ष आहे. आणि हा पक्ष बचाव मेळावा हा नाशिकला घेतात. विसर्जन सुद्धा नाशिकलाच होईल असं एकंदरीत त्याची स्थिती आहे. तर सातत्यानं महायुतीमध्ये नाराजी नाट्य रंगतंय का असा प्रश्नचिन्ह निर्माण होतं. रायगडावरती उपमुख्यमंत्र्यांना भाषण करून नाही दिलं. म्हणजे इथे 14 एप्रिलला बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमीवरती भाषण होऊ, त्यांचं दोघांचंही भाषण झालेलं नाही. त्यामुळे नाराजी नाट्य कुठेतरी रंगतंय का असं प्रश्नचिन्ह होतं. काहीच नाराजी नाहीये. नाराजी असेल ना तर आमच्यासारखे बोलायला आहेत ना. बोललो नसतो का आम्ही कोणतंही कोणी आमच्यावर अन्याय करायला आला तर आम्ही सहन करणार नाही, कधीच नाही, नेवर. परंतु याच्यात नाराजी नाट्य नव्हतंच, ठरलेलं होतं. ते कार्यक्रमामध्ये जेव्हा फेरबदल होतो त्या टायमाला ठरून फेरबदल केला जातो. चौपाटीचं, दादर चौपाटीचं सगळ्यांनी मिळून ठरवलं त्यांनी की सीएम म्हणून राज्यपाल बोलतील. नसतं बोलायला काय, 5 मिनिटं बोलायला काय वेळ दिला नसता का? दिला असता. पण ह्याच्यावर नाराजी झाली. आता शिंदे साहेबाला भाषण करू दिलं, माझी दादाला करू दिलं का? या दोघंही नेत्यांनी सांगितलं होतं की भाषण तुम्ही दोघंच करा आणि आपण कार्यक्रम इथं संपवू. आणि त्याच पद्धतीने झालं. म्हणून आमच्यात नाराजी नाट्य नाही. आणि ज्या दिवशी आम्हाला वाटेल की नाही आमच्यावर काहीतरी अन्याय होतो किंवा आम्हाला काही त्रास होतोय, त्या दिवशी आम्ही बोलल्याशिवाय राहणार नाही. तर तुम्ही तुमच्या मराठवाड्यातले संभाजीनगरमधले 2 नेते आहेत, चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे, त्यांच्यामधला जो विसंवाद आहे, त्यांच्यामधलं ते जे काही म्हणजे वार पलटवार सुरू आहे ते शांत करण्यासाठी काल मातोश्रीवरती खैरे गेलेले होते. त्यांची समजूत देखील काढली असं म्हणतात आहेत. पण सातत्यानं हे ठाकरे गटातले दोन्ही नेते एकमेकांच्यावरती वार पलटवार करताना पाहायला मिळतात. तुमचे सहकारी देखील पूर्वाश्रमीचे हे 2 नेते होते. उजाड गावची पाटीलकी कुणाकडे असावी त्यावर त्यांचा चालू असलेला वाद आहे. खैरे म्हणतात मी सिनियर आहे, माझ्याकडे पाटीलकी असली पाहिजे. अंबादास म्हणतो मी मुळात पाटील आहे, माझ्याकडे पाटीलकी असली पाहिजे. आणि मग त्यांच्या आपसामधल्या वादामुळं जे इतर शिवसैनिक आहेत, आता कार्यकर्ते बघा त्यांचे सर्व आता आमच्याकडे आलेले आहेत. सर्व आता येणारी कोणती एखादी निवडणूक असली तर त्या टायमाला तिकीट विकायला मग अधिकार कुणाचा? संघटनाची त्यांचं घेणं देणंच नाही आहे. तिकीट विकायचा अधिकार कुणाला? तर अंबादास त्याच्यामध्ये हुशार आहे. त्याला वाटतं की आपल्याकडे अधिकार आले तेवढे 2 पैसे मिळतील, जसं विधानसभेला मिळाले. 1 सीट नाही आली हो. ज्याला बालेकिल्ला, शिवसेना प्रमुखाचं आवडतं शहर, शिवसेना प्रमुखांनी सुद्धा आशीर्वाद आम्हाला दिला. आमचे सर्व निवडून आले, त्यांचा 1 नाही आला. म्हणून आता त्यांच्या वादावर भाष्य न केलेलं बरं. ते आपसात लढतील आणि मरतील. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात सातत्यानं टीका केली जाते की नमो शेतकरी योजना ज्या महिला लाभ घेतात आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये फक्त 500 रुपये ट्रान्सफर होणार आहे. म्हणजे वर्षाकाठी 18,000 रुपये देण्याचं सरकारने घोषित केलेलं आहे. नमो शेतकरी योजनेचे 12,000 रुपये आणि दर महिन्याला 500 रुपये लाडकी बहीण योजनेचे ते 6,000, असे एकूण 18,000. परंतु महिला लाडकी बहीण योजनेचा पूर्ण हप्ता का नाही दिला जातो 15,000चा? हा प्रश्नचिन्ह विरोधक उपस्थित करतात आहेत. आणि जवळपास ह्या महिलांची संख्या 8 लाखांवर. बघा, लाडक्या बहीण योजनेचे पैसे थांबलेले नाहीत. त्यांचे पैसे रेग्युलर 1,500 रुपये जी महिना आहे तो त्यांना मिळतोय. आता ह्या योजनेमध्ये नेमकं काय झालेलं आहे याबद्दलची मला माहिती नाही, म्हणून निश्चित त्याची माहिती घेऊन मी तुम्हाला सांगेल.
धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर मंत्री संजय शिरसाट होते. संजय शिरसाटांनी संजय राऊतांवरती हल्लाबोलच केलेला आहे. खरं तर दोन नेते भेटत असतील तर त्यावरती पोटशूळ उठण्याचं कारणच काय, असा प्रतिसवाल जो आहे तो मंत्री संजय शिरसाट यांनी उपस्थित केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई.